नमस्कार। आज मी फ्लॉवर वाटाण्याची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी फ्लॉवरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत, कारण याच्यामध्ये गरम पाण्यात घातलं ना का तो फ्लॉवरमध्ये जर अळई वगैरे असेल तर ती निघून जाते। आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आणि 2-3 मिनिटं झाल्यानंतर ही सगळी फ्लॉवर याच्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, मोहरी घालायची आणि थोडंसं जिरं घालायचं याच्यामध्ये आणि बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कढीपत्त्याची थोडी पानं घालायची याच्यामध्ये आणि परतवून घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी आता लसणाची पेस्ट घालत आहे। तुम्हाला जर हिरव्या मसाल्यात भाजी करायची असेल तर लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला वाटायची आणि याच्यामध्ये घालायची, छान हिरवी भाजी होती ती। आणि मी ते लाल तिखट घातलेलं आहे, थोडी हळद घातलेली आहे, धना जिरा पावडर घातलेली आहे। धण्या जिऱ्याची पावडर मी घरातच केलेली आहे। थोडेसे धणे भाजले, जिरं भाजलं आणि मिक्सरला ग्राइंड करून त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे। आणि 1 चमचा घाटी मसाला घातलेला आहे। तुम्ही जो मसाला वापरत असाल ना तो घातला ना तरी चालेल। आणि 1 टोमॅटोची अशी प्युरी घातलेली आहे आणि ही चांगलं परतवून घ्यायचे। टोमॅटोचा जो आंबटपणा निघून गेला पाहिजे आणि याच्यामध्ये थोडंसं असं तेल सुटलं पाहिजे, तर आपला हा छान असा मसाला शिजलेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण वाटाणा घालायचा आहे आणि फ्लॉवर घालायचे आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं ना ह्या वाटाणा आणि फ्लॉवरला छान ही मसाला पुन्हा परतवून घ्यायचा। याच्यामध्ये तुम्ही बटाटा घातला तरी चालेल। तर पूर्ण परतवून घेतल्यानंतर आपल्या ह्या फ्लॉवर वाटाण्याला छान हा मसाला लागतो। आणि बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। थंड पाणी कधी भाज्यांमध्ये घालायचं नाही, असं कोमटच पाणी घालायचं। आणि पूर्ण परतल्यानंतर मी 1 कप पाणी घातलेलं आहे। तुम्हाला पाणी कमी जास्त पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही घाला। तर आता मी परत भाजी अशी परतवून घेतली आणि शिजल्यानंतर हे पाणी अजून कमी होईल, म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे। आता मी याच्यावर थोडंसं चवीनुसार मीठ घालते, कारण अगोदर पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं। आणि याच्यामध्ये आता याच्या भाजीवर आपण शिजण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता छान अशी ही भाजी शिजलेली आहे। थोडंसं पाणी देखील आटलेलं आहे आणि थोडं पाणी आहे, मला थोडी रस्सेदारच भाजी पाहिजे होती। आणि आता त्याच्यावर मी कोथिंबीर घातली। तुम्ही ना कसुरी मेथी घातली ना तरी खूप छान ही भाजी टेस्टी लागते। आणि ही भाजी ना भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।